देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीमधल्या राजकीय घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळतोय। सूत्रांकडून माहिती मिळते ते म्हणजे जगदीप धनखड यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत, ते म्हणजे त्यांचं निवासस्थान जे आहे ते खाली करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। सूत्रांकडून जी माहिती मिळते ते म्हणजे आतल्या सामानाची सध्या पॅकिंग जी आहे ती सुरू झाल्याची माहिती मिळते। मात्र आपण पाहतोय की उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानाबाहेर आपल्याला पूर्णतः शांतता पाहायला मिळते। कडेकोट अशी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानाला असते आणि आपण पाहतोय की पूर्णतः या रस्त्यांवरती शांतता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। जगदीप धनखड यांनी आपला राजीनामा देताना आरोग्याचं कारण जे आहे ते सांगितलेलं होतं, मात्र जे.पी. नड्डा त्याचबरोबर किरण रिजिजू जे आहेत ते कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला का आले नाहीत हा सवाल मुद्दा जो आहे तो खरं तर विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेला होता आणि जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर बरीच चर्चा जी आहे ती सुद्धा झालेली पाहायला मिळाली। विरोधकांकडून सुद्धा काही प्रश्न जे आहेत ते उपस्थित करण्यात येतात, मात्र सध्या आपण पाहतोय की जगदीप धनखड यांच्या निवासस्थानाबाहेर शांतता आपल्याला पाहायला मिळते। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा त्यांना भेटण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र सध्या आपण पाहतोय की उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानाबाहेर कडेकोट अशी सुरक्षा व्यवस्थेमध्ये शांतता आपल्याला पाहायला मिळते। मात्र सध्या तरी त्यांचं निवासस्थान जे आहे ते खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विनोद कुमार मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।